शिवसेना महिला नेत्याला मारहाण, उद्या आत्महत्येचा इशारा। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात सध्या प्रचंड तणाव निर्माण झालाय। शिवसेना उबाटा महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना गावातील सरपंच आणि त्यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाचवण्याचा प्रयत्न करत असताना हा वाद झाला। संजीवनी वाघ यांचा आरोप आहे की पोलिसांच्या उपस्थितीतच त्यांचे कपडे फाडण्यात आले आणि त्यांना अमानवीय वागणूक देण्यात आली। या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून परिसरात संताप व्यक्त केला जातो आहे। या घटनेमुळे अत्यंत व्यथित झालेल्या संजीवनी वाघ यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर सगळं संपलं, उद्या सकाळी 7 वाजता आत्महत्या करते असा हृदयद्रावक संदेश लिहिलाय। सध्या गावात पोलीस बंदोबस्त तैनात असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त होतीये। महाराजांचा पुतळा वाचवण्याची हीच का सजा, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी अनिल वायाळ, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी यांचा रिपोर्ट।